नमस्कार दादा. हा नमस्कार नमस्कार. मला तुमचं पूर्ण नाव, गाव, तालुका आणि जिल्हा सांगा. आपलं नाव रावसाहेब गणपत भोजने, हां तालुका अकोला, जिल्हा अहिल्यानगर, हां गावाचं नाव कोतुळ. हां कोतुळ आंबोड रोड बरोबर. बरोबर. तर दादा आज आपण आपल्या या कांद्याच्या प्लॉटमध्ये आले बरोबर. हा बरोबर. तर मला सांगा दादा, हा जो कांदा आहे आपला, तर साधारणतः हा प्लॉट किती दिवसाचा झाला आहे दादा? 2 महिने ते 2.5 महिने. हां 2 ते 2.25 महिन्याचा प्लॉट झाला आहे बरोबर. म्हणजे आता याच्यावरती परत तुमचे 2-3 म्हणजे हे जवळ 4 प्लॉट आहे तुमचे सगळे कांद्याचे बरोबर. तर कांदा या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत त्याच्यामध्ये कांदा स्पेशल, गोदावरी, सिलिकॉन, पीडीएम, पोटॅश, प्रोम आणि कृषी मॅक्स हे तुम्ही काय केलेले आहे, ज्या पिरियडला आपण कांद्याला बेसल डोस भरतो म्हणजे बेसल डोस टाकतो पहिल्यांदा कशाला आंबोनीच्या पाण्याला, तर त्या पिरियडला तुम्ही ते ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं खाली टाकलेली बरोबर. हा आपण लागवडीच्या टायमाला टाकले. हा लागवडीच्या पिरियडलाच टाकलेली तुम्ही आणि त्याच्यानंतर कडूचा वरून स्प्रे काढलेला आहे बरोबर. स्प्रे काढले आणि 1.5 महिन्यानंतर परत डोस दिला. हा म्हणजे 2 टप्प्यामध्ये डोस दिलेला आहे तुम्ही, म्हणजे पहिल्यांदा अर्ध्या गुणी प्रत्येक याच्यातल्या आणि त्याच्यानंतर परत अर्ध्या बरोबर. तर मला एक सांगा, ज्या पिरियडला तुम्ही आंबोनीच्या पिरियडला आपली ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं वापरली तर दादा तुम्हाला याचे काय काय रिझल्ट जाणवले? रिझल्ट म्हणजे काळोखी आली. हां तो दांडा आहे ना, हां दांडा असा एकदम भक्कम झाला बरोबर. आता जर प्रत्यक्षात जर पाहिलं ना तर डायरेक्ट आहे ना खालून खोडातून एकदम जबरदस्त असा फुटवत आहेचे आणि कांद्याचे दाण पण चांगले झाले बरोबर. चांगले. आणि महत्वाचं जर आता पाहिलं ना तुमच्या हातात जो कांदा आहे, आता कांद्याची साईज व्हायला सुरुवात झालेली. 2 महिन्याचा कांदा आहे. हा 2 महिन्याचा कांदा आहे बरोबर. आणि कांद्याला पांढरी मुळी पण भरपूर अशा प्रमाणात पांढरी मुळी पण आहे बरोबर. तर साधारणतः किती वर्षापासून तुम्ही जे आपले ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं वापरता? 3-3.5 वर्षापासून म्हणजे तिसरं पीक आहे आपलं. हा म्हणजे 3 ते 3.5 वर्षापासून कंटिन्यू वापरताय बरोबर. प्रत्येक पिकासाठी तुम्ही ती जैविक खतं वापरताय. हेच वापरतो. याच्या आधी कोणकोणत्या पिकांसाठी वापर केला? याच्या आधी फरची म्हणजे हा. तारीवरची फरची, हा वड, म्हणजे तारेवरच्या फरशीला, वालवडीसाठी आणि गेवडा बरोबर आणि कांदा बरोबर. कांदा. तर मला एक सांगा, आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत ही वापरून तुम्ही समाधानी आहात? हो समाधानी, नक्की समाधानी. हा धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. ठीक आहे. ओके.